आईने स्वतःच्या मुलाचा धारदार शस्त्राने केला खून, कारण ऐकून हादरून जाल. सत्य घटना. दारूच्या आहारी गेलेला माणूस सर्वांसाठीच त्रासदायक असतो. नशेत तो पत्नी मुलांचा छळ करतो, तसाच तो आई वडील भावांनाही त्रास देत असतो. व्यसनी मुलामुळे आई वडील दुःखी होतात. एकतर त्याच्या व्यसनामुळे घरातील शांती संपलेली असते, नातेवाईक आणि समाजामध्ये बदनामी होत असते. त्याच्या त्रासाने ते हतबल झालेले असतात, पण त्याला कशाचेच भान नसते. तो व्यसनासाठी सगळ्यांचाच छळ मांडतो, पण सहनशक्तीलाही एक मर्यादा असते. एक ना एक दिवस त्रास सोसणाऱ्यांची सहनशक्ती संपते. त्यानंतर जे होते ते साऱ्यांचाच विनाश करणारे ठरते. नांदेड जिल्ह्यातील एका घटनेत एका तरुणाच्या व्यसनामुळे त्याचा संसार मोडला. पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेली, पण आई कुठे जाणार? तो आईला दारूच्या पैशासाठी छळत होता. दारू पिऊन तिला शिवीगाळ करत होता, मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळलेल्या या माऊलीने एक दिवस पोटच्या लेकाचा जीव घेतला. तो मरून गेला आणि आता ती माऊली वृद्धापकाळात तुरुंगात गेली. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात धावरी बुद्रुक हे छोटंसं खेडेगाव आहे. याच गावात नागाबाई खरात यांचे एक घर आहे. नागाबाई गावात सर्वांच्या परिचयाचे आहे, कारण नागाबाईचा स्वभाव अगदी साधा भोळा. नागाबाईला 2 मुलं होती. एकाचे नाव नरसप्पा तर दुसरा बालाजी. तशी त्यांना थोडीफार शेतजमीन आहे, त्यावरच या परिवाराचा संसार गाडा चालतो. बालाजी जरा तिरसटच स्वभावाचा होता. काम काहीच करत नव्हता. दिवसभर रिकाम टेकडा फिरत होता. आई नागाबाई सांगत होती की अरे बाळा, दुनिया लय वेगळी आहे. काम करावं माय, तरच पोटाला भाकर मिळते, नाहीतर जिंदगी लय बेकार आहे रे पोरा. बरं म्हणत बालाजी वेळ मारून निघून जायचा. बालाजी घरात शहाणा सुरता माणूस होता, परंतु वाईट मित्रांच्या सोबत दोस्ती झाल्यामुळे त्याला वाईट सवयी जाडायला लागलेल्या होत्या. आई नागाबाई दिवसभर शेतात काम करून संसाराचा गाडा पुढे घेऊन जात होते. तिला वाटले की एकदा बालाजीचे लग्न करून टाकू, म्हणजे बालाजी सुधारेल. नागाबाईने एक चांगली पोरगी शोधून बालाजीचे लग्न लावून दिले. त्यामुळे त्यांच्या घरात सुखाचे दिवस नांदू लागले होते. परंतु म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. बालाजीच्या वागण्यात अजिबात बदल होत नव्हता. खरं तर माणसाचे एकदा लग्न झाले की माणूस सुधारतो, परंतु अशी काही माणसे असतात की लग्न झाले तरी त्याच्यात काही बदल होत नाहीत. त्यापैकी एक बालाजी होता. लग्नानंतरही बालाजीचे वागणे जास्तच बिघडत गेले. आता तर हद्दच झालेली होती. बालाजीला दारूचे व्यसन लागलेले होते. एके दिवशी बालाजी दारू ढोसून घरी आलेला होता. बायकोशी जोराने भांडू लागला. बालाजीच्या आवाजाने आई नागाबाई तिथे आली. ती मुलाला म्हणाली, माय बालू, काय रे पोरा, तू दारू पिलास काय? इकडे ये जरा. बालाजी जवळ येताच नागाबाईला दारूचा भपकन वास आला. नागाबाईने बालाजीच्या कानशिला ताडकन वाजवली. का असं करतोस तू? समाजात काय म्हणतील लोक की तुझा पोरगा दारू पितो? काय बोलू आता मी लोकांना? कपाळावर हात बडवून नागाबाई ढसाढसा रडू लागली होती. नागाबाई त्या दिवशी उपाशी झोपली. हा प्रकार नागाबाईने गावातील काही नागरिकांना सांगितला. तसे ते बालाजीला समजावून सांगण्यास आले की यापुढे चांगले वागावे. काही दिवस बालाजी चांगले वागू लागला. बालाजी चांगले वागल्याचा आनंद आई नागाबाईला झालेला होता. पाहता पाहता दिवस जात होते. दरम्यान बालाजीला एक मुलगा झालेला होता. जबाबदारी वाढलेली होती. पण आता बालाजीचे पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झाले होते. बालाजी दिवसभर मित्रांच्या सोबत फिरून रात्री दारू पिऊन घरी येत असे. घरी आल्यावर बायकोसोबत कुठल्या तरी कारणावरून वाद घालून भांडण करत असे. बिचारी आई नागाबाई मध्यस्थी करून सुनीला आणि दारुड्या मुलाला शांत करत असत. दिवसामागून दिवस जात होते. घरातील सर्वजण बालाजीच्या वागण्यामुळे वैतागून गेलेले होते. सगळेच बालाजीला सांगत होते दारू पिऊ नको. मात्र बालाजी आधी हो म्हणत असे, पण त्याला जे करायचे तेच करत होता. आता बालाजीचे दारू पिणे रोजचेच झालेले होते. याचा त्रास आई नागाबाई पत्नीला सहन करावा लागत असे. एवढेच नाही तर आई नागाबाईने पैसे दिले नाही तर तो तिला मारहाणही करू लागला होता. आई नागाबाईकडे तरी कुठून येतील नेहमीचे पैसे? शेतात काबाड कष्ट करून कसाबसा संसार चालवत असताना ती मुलाला दारू पिण्यासाठी पैसे कुठून देणार? पण हे त्याला कळत नव्हते. त्याचे दारू पिणे, भांडण करणे, बायकोला मारहाण करणे सुरूच होते. या त्रासाला वैतागून एक दिवस त्याची पत्नी मुलाला घेऊन
माहेरी निघून गेली. बायको माहेरी गेल्याचा बालाजी याला कसलाच फरक पडलेला नव्हता. त्याने दारू काही सोडली नाही. उलट दिवसभर दारू पिऊन दिसेल त्या रस्त्याने तो फिरू लागला. आई नागाबाई तर बालाजीला सांगून सांगून थकून गेलेली होती. शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025चा दिवस उजाडला होता. नागाबाई बालाजीच्या त्रासदायक वागण्यामुळे वैतागून गेलेली होती. थोडे सुखाचे आणि शांतीचे दिवस जावेत म्हणून काही दिवसापासून नागाबाई आपल्या शेतातील आखाड्यावर राहू लागलेली होती. पाहता पाहता दिवस डोक्यावर आलेला होता. नागाबाईने शेतात बरेच काम केलेले होते. दिवस कधी मावला हे नागाबाईला कळलंच नाही. रात्र झाली. सर्वत्र अंधार पसरला होता. शेतावरील आखाड्याचे वातावरण अगदी शांत होते. रात्रीचे साधारणपणे 8 वाजलेले होते. नागाबाई घरकामात व्यस्त होत्या. घराबाहेर काहीतरी आवाज आल्याचे तिला जाणवले, पण असेल कुत्रबित्र असे म्हणत तिने दुर्लक्ष केले. काही वेळात बालाजी तिथे आला होता. तो दारूच्या नशेत होता. त्याला नीट चालताही येत नव्हते. कसा बसा तो येऊन बसला. तो म्हणाला, "ये म्हातारडे, इथं येऊन बसलीस काय? चल दे पैसे मला." नागाबाई काहीच बोलेना, कारण नशेतील माणसाला कशाला बरं नादी लागायचं. तर असलेला बालाजी नागाबाईला जोराजोरात शिव्या देऊ लागला. तरी ती शांतच होती. तो ताडकन उठला आणि नागाबाई समोर येऊन थांबला. "मी काय बोलतो हे तुला ऐकू येतं का?" असे म्हणत त्याने आईचा गळा धरला. नागाबाई घाबरली. तिने हिसडा देऊन आपली सुटका करून घेतली आणि त्याला बाजूला ढकलले. तो पुन्हा पुढे झाला आणि तिला मारहाण करू लागला. आता मात्र नागाबाईची सहनशीलता संपून गेलेली होती. रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या नागाबाईला बालाजीचा भयंकर राग येऊ लागलेला होता. नागाबाईने रागाच्या भरात घरातीलच एक धारदार चाकू हातात घेतला आणि बालाजी समोर येऊन थांबली. "खूप झाला तुझा त्रास," असं म्हणत तिने बालाजीच्या मानेवर, डोक्यावर, कानावर चाकूने सपासप जोराने वार केले. जोराने ओरडत बालाजी जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो तडपडत होता. तर नागाबाई हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन स्तब्ध उभी होती. आपल्याच लेकाचे आपल्याच हातून रक्त निघाल्यावर नागाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले होते. तडपडत असलेल्या आणि रक्ताने माखलेल्या बालाजीचे डोके नागाबाईने मांडीवर घेतले. मात्र बालाजी काहीच बोलत नव्हता. हळूहळू बालाजीच्या शरीराची हालचाल शांत होत चाललेली होती. आई नागाबाई आक्रोश करत होती, "उठ की बालाजी, मला बोल की र." मात्र बालाजी काही प्रतिसाद देत नव्हता. काही वेळातच बालाजीने तिथेच जगाचा निरोप घेतला होता. नागाबाई घाबरून गेलेली होती. एका क्षणात काय विपरीत घडलं हे कळलेच नाही. त्या अवस्थेत घरी जाऊन घडलेली सर्व हकीकत तिने नातेवाईकांना दिली. तेव्हा घरातील सर्वजण चक्रावून गेले. हळूहळू ही वार्ता गावभर पसरू लागली होती. नागाबाईला रात्रभर झोप लागलीच नाही. दिनांक 6 एप्रिलचा दिवस उगवला. बालाजीच्या खुनाची बातमी भोकर पोलीस स्टेशनला पोहोचली होती. नागाबाई घाबरली होती. तिला जगासमोर आता काय तोंड दाखवू असं वाटत होतं. घटनेच्या माहितीवरून भोकर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बालाजीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी आरोपी नागाबाई यांना विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा नागाबाईच रडत सांगू लागली, "माझ्या लेकाला मारलं हो मी. लावा मला हातकड्या. काय करू मी? किती दिवस सहन करू त्याचा अत्याचार? रोज किती मार खाऊ? कुठले देऊ रोज पैसे? मला काय जीवन आहे की नाही? मीच मरावं म्हटलं होतं, पण काय करू? मला त्यावेळी खूप राग आला होता. संतापाच्या भरात माझ्या हातून काय झाले मलाच कळलं नाही. देवा, आता मी काय करू?" नागाबाईने सांगितलेलं ऐकून पोलीसही सुन्न झाले होते. तिला ताब्यात घेऊन पोलीस भोकर स्टेशनकडे रवाना झाले. भोकर पोलिसात बालाजी नागा राऊत वय वर्षे 35 याचा खून केल्याप्रकरणी त्याचा भाऊ नरसाप्पा नागा राऊत यांच्या फिर्यादीवरून आरोपी नागाबाई नागा राऊत वय वर्षे 60 यांच्या विरुद्ध भोकर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 169/2025 कलम 103, 302 इतर भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मयत बालाजीवर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पोलीस तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुमार कुंभार,
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश क्षीरसागर यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत।